हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ना आजचा व्हिडिओ असा आहे की म्हणजे ब्लॉग नाही आहे, मी एक माझी यूट्यूब जर्नी सांगणार आहे. म्हणजेच मी काय काय शिकली या 1.5 इयर्समध्ये. म्हणजे मी चालू केलं 2024ला आणि मी काय काय शिकली, काय मिस्टेक्स केल्या, कसं काय काय ते सगळं सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि खूप छोटा असणार आहे व्हिडिओ, जास्त मोठा नाही, कारण एवढे काय सबस्क्रायबर्स नाही आहेत की कोणाला दिसेल नाही कळेल असं. म्हणजे हाय यार, एक असतं ना. हां, तर मी काय काय बोलायचं ते मी सगळे पॉईंट्स लिहून ठेवलेत. म्हणजे थोडेसेच लिहिले, जास्त काय मोठा व्हिडिओ नाही आणि बोर नाही करणार आहे मी मेन म्हणजे. तर हां, स्टार्टिंग ना म्हणजे मी असंच ना व्लॉग्स बघायची ना, त्यावेळेस ना खूप असे व्लॉग्स म्हणजे कोरोनानंतर खूप ट्रेंडिंगला होते. म्हणजे प्रत्येकाने सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह केलेलं, म्हणजे ॲक्टिव्ह केलेलं, तर खूप ॲक्टिव्ह होते त्यावेळेस. आणि मी ना 2023ला का 24लाच वाटतं, आय थिंक नाही 23ला मी ना एक असंच म्हणजे लॉंग व्लॉग बनवायचा होता मला. मी असंच कोणातरी बघून म्हटलं ट्राय करते, जमते का बघते. मी इंट्रो पण नव्हता केला त्यावेळेस, फक्त असंच व्लॉग म्हणजे शूट्स काही काही घेतले. मी जेवण करताना किंवा काम करताना, कॉलेजला जाताना असं शूट्स घेत होती मी. म्हणजे माझं स्वतःचं नव्हती घेत मी असंच इकडच्या तिकडच्या, म्हणजे समजू शकता ना, म्हणजे कसं घेत होती मी शूट. एक क्लिप्स घेत होती मी, तशी क्लिप्स घेत होती आणि तिकडनं मी ट्राय केलं, ते एडिट पण मी कशावर करायची की असं काहीतरी ॲप होतं त्यावेळेस. मी ना खूप यूट्यूबवर सर्च केलं की कुठला ॲप बेस्ट आहे एडिटिंगसाठी. त्यावेळेस मला तो KN असं वाटला आणि मी तो डाउनलोड केला. मी ट्राय केलं, एडिट केला, पण खूपच मुश्किल होती ती एडिटिंग. म्हणजे मला काहीच समजत नव्हतं त्या एडिटिंगमध्ये. मग मी तो व्हिडिओ घेतला, यूट्यूबवर अपलोडसुद्धा केला, पण नंतर काही त्याच्यामध्ये झालं नाही. तर म्हणजे एकच व्हिडिओ मी टाकलेला, मी जास्त काही व्हिडिओज टाकले नव्हते. एकच तो लॉंग ब्लॉग होता, तो टाकलेला आणि तो टाकला. त्याच्यानंतर मी बंद केलं, मी काही नाही टाकलं. नंतर 2024 आणि 23ला मेन म्हणजे माझ्याकडे अँड्रॉईड होता. कुठला होता, विवो होता. विवो असा होता फोन माझ्याकडे, अँड्रॉईड. आणि त्यावेळेस मला असं जर वाटायचं की क्वालिटी नाही आहे, काय नाही आहे, कसा व्हिडिओ जाईल ऑडियन्सपर्यंत. आणि मग 2023ला बड्डेच्या दिवशी मी हा फोन घेतला, आयफोन. आणि मला काहीच आयडिया नव्हती, खरंच स्वेअर, काहीच आयडिया नव्हती की मी आयफोन कशासाठी घेते. मी आयफोन असंच घेतला आयफोन, पण मी हा विचार करून नाही घेतलेला की मला व्लॉग्स करायचे त्याच्यासाठी घेते मी, किंवा मला असं काहीतरी व्हिडिओज बनवायचे त्याच्यासाठी. मी असंच घेतला कारण मला याची क्लिअरिटी, फोटोज खूप आवडायचे याचे. म्हणजे असतं ना ते एक आयफोन घ्यायचा क्रेज होता त्यावेळेस. तर मी तो घेतला आयफोन आणि काहीच विचार नव्हता की मी असं असं करणार आहे, म्हणजे व्हिडिओज बनवणार आहे, ब्लॉग्स बनवणार आहे, ह्याच्यासाठी घेते. पण ऑक्टोबरमध्ये घेतला बड्डेच्या दिवशी, आणि नोव्हेंबर पण असाच, डिसेंबर. नंतर मी असंच ब्लॉग्स काही मुलींच्या बघायची, काही होत्या इन्फ्लुएन्सर्स, त्यांचे मी ब्लॉग्स बघायची, व्हिडिओज बघायची, शॉर्ट्स बघायची ना. तर ना मला पण असं वाटू लागलं की मी पण ब्लॉग्स बनवते. तर मी जानेवारीमध्ये 6 की 7 तारखेला मी स्टार्ट केलं ब्लॉग बनवायला. आणि जेव्हा स्टार्ट केलं ना मी, त्यावेळेस तर कॉन्फिडन्स नव्हता, आता पण नाही आहे कॉन्फिडन्स अजिबात. थोडासा कॉन्फिडन्स आहे, पण त्यावेळेस बिलकुल नव्हता कॉन्फिडन्स. तर मी काहीतरी बोलायची. आणि मग मी स्टार्टिंगला खूप म्हणजे मी 3-4 ब्लॉग्स तरी लागोपाठ टाकले, चॅलेंजेस केले भरपूर सारे त्या चॅनलवर. मी सांगते त्या चॅनलची पण गोष्ट. तर ना त्या चॅनलवर स्टार्ट केलेलं मी ब्लॉगिंग करायला, म्हणजे जुना चॅनल मी इथे लावेल तो, पण त्याला सबस्क्राईब नका करू. तर ना मी तिकडे लावलेला, सॉरी काय, तर ना मी तिकडे अपलोड करायची व्हिडिओ. खूप सारे व्हिडिओज तिकडे अपलोड आहेत, म्हणजे चॅलेंजचे जे काय मी केलेले ते. आणि नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, मी फेब्रुवारीमध्ये की मार्चमध्ये एक डेली ब्लॉग जे चालू होतं ना त्यावेळेस, म्हणजे 100 डेज चॅलेंज, 1000 डेज, 365 डेज चॅलेंज. तर मी विचार केला की मी 100 डेज चॅलेंज करते. तसं पण माझा डे ॲक्टिव्ह तर होता, प्रोडक्टिव्ह होती मी. कॉलेज, घर, अभ्यास हे तर चालू होतं. पण ना ते चालू तर केलं मी 100 डेजचं, आणि मी ते अपलोड करायला लागली यूट्यूबवर. मी इंस्टाग्रामवर अजिबात अपलोड नव्हती करत. इंस्टाग्रामवर म्हणजे असंच ट्रेंडिंग ऑडिओमधले रील्स, ट्रान्झॅक्शन
हे पण थोडेफार अपलोड करायची, ते पण नव्हती करत मी जास्त. आणि मी ते वाले रील्स अपलोड करायला लागले डेजचे. माझे काही 10 का 4-5 नाही 10 डेज झाले असतील. नंतर ना विचार केला मी इंस्टाग्रामवर पण अपलोड करते, म्हणजे त्याच्याने ऑडियन्स अजून अट्रॅक्ट होते त्या चॅनलकडे, त्या पेजकडे. तर म्हटलं तसं बघते करून मी टाकला. मी संध्याकाळी विचार केला असा एकदा असंच बसून मार्च का फेब्रुवारीमध्ये म्हटलं मी टाकते व्हिडिओ, 1-2 तरी टाकते. आणि चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे ना मला वाटलं नव्हतं की चांगला रिस्पॉन्स येईल या गोष्टीला, पण चांगला रिस्पॉन्स आला. मी काही म्हणजे 10-12 दिवस असंच कंटिन्यू टाकत राहिली, चांगला रिस्पॉन्स आला. फॉलोअर्स वाढायला लागले, परत असंच भरपूर ना व्ह्यूज चांगले यायला लागले. पण मला ना त्यावेळेस अजिबात म्हणजे म्हणता यायला अक्कल नव्हती की व्ह्यूजचा पण उपयोग असतो पुढे. मी फक्त टाकायची म्हणून टाकायची आणि दिवसाला मी 2 ब्लॉग टाकायची, म्हणजेच जे बनवून ठेवलेले तेच ब्लॉग टाकायची मी. तर मी टाकत राहिली ब्लॉग्स, व्ह्यूज चांगले यायला लागले. म्हणजेच व्ह्यूज एका व्हिडिओला तर व्ह्यूज जास्त करून ना 1 लाखाच्या पुढे आलेले, म्हणजे 172K असे झालेले व्ह्यूज. तर मी खूप खुश होती. म्हणजे ना मी रात्री अशी बघायची व्हिडिओजला व्ह्यूज किती आहे, तर व्ह्यूज म्हणजे मी खूप खुश होती. पण मला ना त्यावेळेस ते की व्ह्यूजनी फॉलोअर्सनी पण प्रमोशन्स वगैरे मिळतात किंवा ॲक्टिव्ह राहतं ते पेज. त्या गोष्टीमुळे फॉलोअर्स वाढतात, तुमचा डे बघायला, तुमचे चॅलेंज बघायला, पूर्ण ते कंप्लीट चॅलेंज बघण्यासाठी लोक फॉलो करतात. किंवा ते असतं तेव्हा नव्हतं कळालं, ते सगळं आत्ता कळते, म्हणून खूप रिग्रेट करते मी त्या गोष्टीला. ते मी चालू केलं आणि मग खूप चांगलं चालू होतं ते. 20 का 21 दिवस झाले होते, 20 का 22 दिवस. हां, ते चालू होते, कंटिन्यू चालू ठेवलेलं ते मी. आणि मध्येच गेली मी गावाला. आणि गावाला गेली होती मी 4-5 दिवसांसाठी गेलेली गावाला. आणि जी ब्रेक झाली आहे रीच, म्हणजे माझे 1000 म्हणजे 1300च्या पुढे फॉलोअर्स होते. आणि मला गावाला अजिबात नेटवर्क नाही, काहीच नव्हतं. मी गेली एक ठिकाणी होता वायफाय, तिकडे गेली, बघितलं, म्हणजे एवढे फॉलोअर्स होते, पण त्याच्यातले खूप कमी झालेत, म्हणजे 100 का 50-60 तरी कमी झालेले फॉलोअर्स. आणि मी अजिबात म्हणजे गावाला अजिबात व्हिडिओज बनवले नाहीत मी डेजचे. काय माहिती, एखादा बनवला असेल, ते पण कंबाईन करून क्लिप्स मी एक अपलोड करून टाकला आणि ब्लॉग जे होता तो अपलोड करून टाकला. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी कंटिन्यू 28 का 29 दिवस मी चालू ठेवलं ते. मार्च एप्रिलमध्ये खूपच गॅप घेतला मी, खूप म्हणजे एवढा गॅप अजिबात घ्यायला नव्हता पाहिजे मला. खूप फॉलोअर्स पण कमी झाले माझे. आय थिंक ना मला ना ज्यावेळेस मी गावाला जाणार होती ना, माझे सबस्क्रायबर्स 10 एका दिवसाला वाढले होते, म्हणजे 80 होते. तिथेच गावाला जाईपर्यंत माझे 10 नाही म्हणता येणार, कितीतरी 5 का 6 वाढले होते सबस्क्रायबर्स दिवसाला. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण 100च्या आतमध्ये सबस्क्रायबर्स जर दिवसाला एवढे वाढत असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि मग गावावरून आल्यावर मी काही दिवसांचं ब्लॉग्स अपलोड केले, कुठे बाहेर गेली तर अपलोड केले ब्लॉग्स. पण नंतर जे काय कमी होत राहिले ना फॉलोअर्स, मला खूप म्हणजे ना असं वाटलं की मी का, म्हणजे मी जर व्हिडिओज व्हॉइस ओव्हर जर मी देऊन ठेवली असती आणि आल्यावर मुंबईला आल्यावर अपलोड केले असते, कारण गावाला बिलकुल नेटवर्क नाही आणि वायफायच्या इथं जायचं म्हणजे घरातले पण पाठवत नव्हते बाहेर जास्त, कारण ऊन खूप होतं. तो एनिवेज यार, तो टॉपिक वेगळाच आहे यार, म्हणजे तिकडे गावचा. तर ना तिकडे म्हणजे मी अपलोड जरी केलं असतं ना मुंबईला आल्यावर 3-4 व्हिडिओज एकदम, तरी चांगलं झालं असतं. पण तिथे रीच जी तुटली ना माझी, म्हणजे ना जे असतं ना तिथे डॅशबोर्डला किती होतं म्हणजे माझं मी बडबडते 2 लाख कितीतरी होतं, आता नाही आठवत, पण 2 लाख तर होतंच रीच होती तिथे डॅशबोर्डला. तर ना ती पण एक ब्रेक झाली, ती एकदम 100Kच्या इथे आली. आणि नंतर मग मी ते बंद करून टाकलं. मला नंतर ना असं वाटायला लागलं स्वतःला की हे कॉमन आहे यार, हे म्हणजे मी का करू, कॉमन आहे, खूपच कॉमन झालेलं ते. मग ना मी जिथं हॉलिडेज चालू होते ना, मी तिथेच ना वेगळंच रील टाकायला लागली. म्हणजे स्नॅपचॅटला जो एक फिल्टर आहे ना, तिकडचं एक रील घेऊन मी टाकायला लागली, टेबल्स रील टाकायला लागली मी. आणि ना नंतर असं टाकत राहिली, खूप ब्रेक घेतला, ब्लॉग्स पण अपलोड नव्हती करत मी. नंतर जे सप्टेंबरमध्ये मी जे चुकी केली त्या चॅनलसोबत, म्हणजे ना माझं ते
ईमेलचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही, पण ते चॅनलच आपोआप गेलं, ते वाले चॅनल. तर ना मी खूप विचित्र, म्हणजे त्याच्यावर ना झालेले चांगले फॉलोअर्स, 124 सबस्क्रायबर्स झालेले. चांगलं होतं खूप, म्हणजे झाली असते तेवढ्यापुरती ग्रोथ पुढे, पण मीच माती खाल्ली तर कशी होईल ग्रोथ. तर तेच आहे की कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे या गोष्टीमध्ये. जर एखादं आपण गोष्ट जर हातात घेतली तर ती करायची, म्हणजेच रेग्युलर राहणं. परत जर मी ते, आता मला असं रिग्रेट होतं ना, मी हे चॅनल पण ऑक्टोबरमध्ये चालू केलं आहे, ऑक्टोबर का नोव्हेंबरमध्ये मी चालू केलं हे चॅनल. आणि ह्या चॅनलवर पण आता 104 आहेत. आणि यार 104 आहेत तर मी काय ज्ञान देणार दुसऱ्याला की कसं केलं पाहिजे. खरं तर ह्या गोष्टीमुळे जी माझी जर्नी मी सांगितली त्याच्यावर तर सगळ्यांनाच रिलेट होत असेल ती गोष्ट, की स्टार्टिंगला प्रॉब्लेम्स येतातच या गोष्टीमुळे, की खूप म्हणजे सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत असं नाही की प्रत्येकजणांसोबत होतं असं जेव्हा यूट्यूब चालू करतो तेव्हा. पण मला अजूनही रिग्रेट होतं त्या गोष्टीचं, कारण आणि आत्ता 2024मध्ये चालू केलं, 25मध्ये मी डिसेंबरच्या टाईमला मी परत एकदा चॅलेंज घेतलं की मी परत 100 डेजवालं करते. तर मी माझ्या फ्रेंड्सला विचारलं, काही असं विचारलं, मी स्टोरी पण टाकलेली, मीच करू का चॅनल चालू, चॅलेंज चालू. तर मला हो हो आलं सगळीकडून. मी टाकायला पण स्टार्ट केलं 100 डेज चॅलेंज. 1 2 4 5 दिवसाचं टाकलं असेल, 5 6 दिवसाचं. परत ते ब्रेक केलं. मी कन्सिस्टंट अजिबात नव्हती त्या चॅलेंजमध्ये. म्हणजे मी पूर्ण सेकंड टाईम चालू केलं ना, मी ब्रेक केलं. पण तिथे व्ह्यूज पण चांगले होते, ते 1000 2000 4000 असे गेलेले व्ह्यूज. पण मी जिथे ब्रेक केलं ना तिथेच माती खाल्ली खरी तर. नंतर ते मला पुढे कंटिन्यू नाही ठेवता आलं. तर मी परत आता चालू केलं आहे. मी आता ऑगस्टमध्ये चालू केलं आहे वाटतं, हां. तर मी आता काय चालू केलं मेन म्हणजे 30 दिवसाचं चॅलेंज. 30 दिवस मी कंटिन्यू टाकणार. ते पण कंटिन्यू अजिबात झाले नाही, म्हणजे अर्ध्या महिन्यात झालं पाहिजे होतं, ऑक्टोबरच्या एंडिंग किंवा सप्टेंबरपर्यंत व्हायला पाहिजे होतं 30 दिवसाचं. मी असा विचार केला 30 दिवस जर कॉन्फिडन्स आला कंटिन्यू करायचा असेल तर मी पुढे पण चॅलेंज चालू ठेवेल. म्हणजे 100 30 ना, म्हणजे 31 100 असं चालू करेल, मी कंटिन्यू ठेवेल. तर तरी पण खूपच यार ह्याच्यामध्ये पण मला रिग्रेट होतं खूप गोष्टी. म्हणजे मी तेव्हा चालू ठेवलं असतं तर माझे 100 झाले असते, 200 पण तर हां, या एक जर्नीमध्ये मी एवढंच शिकली की मिस्टेक्स झाल्यात. म्हणजे मी खूप ब्रेक केलं आहे, कन्सिस्टंट अजिबात नव्हती या गोष्टीमध्ये ना, व्हिडिओज टाकत होती. तर एवढं समजलं की रेग्युलर व्हिडिओज टाका. जर नसेल जमत तर काही दिवसांनी टाका, पण टाका. जर यूट्यूबमध्ये पाहिजे असेल, यूट्यूब हे एक ऑप्शन असेल, म्हणजे यूट्यूब जर करायचं असेल तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओचा मुद्दा. म्हणजे माझी जर्नी एक मी सांगत होती, काय काय मिस्टेक केले ते तुम्ही करू नका. जर माझा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचत असेल, म्हणजे 104 सबस्क्रायबर्सच्या ऐवजी जर कोण असेल बघत, तर त्यांना पण जर करायचं असेल चालू, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की हां, एवढाच होता हा व्हिडिओ, जास्त मोठा नाही. आय थिंक मोठा पण झाला असेल, कारण मी खूप काय काय बोलली आहे. तर हां, एवढाच होता. आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय.